सगळ्याले जय गजानन. आम्ही चाललो आता शेगावले आणि डायरेक्ट ट्रेनमध्ये चालू केला. त्याचं कारण आहे हे पा ब्लॉग आता आपला इथे डायरेक्ट चालू झाला. तेव्हा भाऊ इकडे बी आहे एक झोपून आणि इकडे पा अख्खीच्या अख्खी झोपून आहे. मेमो होय पण वाटूनच नाही राहिली. पुरे झोपून आहे रस्त्यात. काय कुठं काय 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 तिकडलं तर अलगच राहिलं. इकडनं इकडे लुडो खेळणं चालू आहे. सगळ्याच जागेवर झोपून आहे. आणि हे आमची गँग, माझी लहान बहीण, माझी मामबहीण, मामभाऊ, आम्ही, माझी मामबहीण, मामबहीण आणि ते बहीण होय लहान होती. हा माया काका नाही काका माया मामा आहे का मामा आणि तो तिकडला भाचा होय. आणि बाकी हे मला इथं भेटलेले होय नवीन ते काका कुठं चालले? मलकापूर. काका आमच्यासोबत आहे मलकापूर पर्यंत. अभि आपण शेगावलेच चाललो. शेगाव पहिले येते का मलकापूर? हो मग आम्ही लवकर उतरून जाईल. काकासोबतचा प्रवास फक्त शेगावपर्यंतचा. ह्या हसून राहिली डोंबळी कोणतं काय झालं? काही नाही झालं. जागा नाही भेटली बसलो बघ इथं. क्षमा ना असं सारेच बसले झोपले कोणी कोणी. इकडे आप्पाजी ठीक आहे. आप्पाजी भाऊ काम आहे आप्पाजी. हे वय रात्रीची मेमोची मजा. आता वाजलेले आहे 1:45 आणि मेमो कुठतरी उभी आहे. मालखेड कोणतंही असो. चला अजून तुम्हाला प्रवास दाखवतो आमचा पुढचा. चालू द्या फक्त. फायनली आमची ट्रेन आता निघाली. इथं अर्धा एक घंटा पहिले लेट झाली. कमीत कमी अर्धा घंटा तरी लेट झालीच आहे ट्रेन. माईकची माझ्यासोबतचे धुरेंदर 2 झोपले. अनाबाई झोपली होती उठली ती. हा तिकडे एखाद मजदुरी करणं चालू होतं पा. हात गड इकडे चढू राहिले तिकडे फोडू राहिले. त्याच्यात माझ्या मामा झोपला बिलकुल. मामा तो भाऊ बिचारा लाजून राहिला. मला घेऊ नको म्हणते. किसन गाणे ऐकू राहिला. बाकी माझी एक मामबहीण झोपली. एक हे जागी आहे. एक जागी आहे. दुसरी झोपली तिकडे मागं आहे. सोराबाई जागी झाली आता. दीपाबाई झोपली आहे. अनाबाई इकडे आहे. आपला मामभाऊ मामबहीण खाली बसून आहे. इकडे पुरी आपली पब्लिक. हे आपली इकडे 2-4 जण बसून आहे. त्यानंतर आपला इकडे दुसरी बोगी बा. इकडे पण खूप काही आहे. यावेळेला बोगीत मस्त पायना लावून ठेवला आहे लहान लेकरासाठी. काही लोक खाली बी झोपले आहे. हे काही सीट खाली नाही. चाललो मी मग आपली फॅमिलीसाठी वापस आलो इथं. नारायण हरी हरी. आमच्या गाण्याच्या मेंढ्या चाललेल्या आहे. र वरून म्हणा रे. म्हणा पटकन. नाही रामाचं म्हणा. रामाचं बैठे है मेरे सीने में जानकी. बैठे है मेरे सीने में दिल के नगीने में. देख लो मेरे दिल के नगीनों में श्री राम जानकी बैठे हैं मेरे सीने में श्री राम. चाहिए राम के नाम का मुझको रस चाहिए. सुख मिले जोरान सुर लाव. सुख मिले से अमृत को पी लेंगे श्री राम. पीने में श्री राम जानकी
बैठे हैं मेरे सीने में। मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्री राम की जय। फायनली 2-4 गाणे म्हटल्यावर आम्हाला जागा भेटली मस्त, 2 सीटा भेटल्या, बसलो आता आम्ही. सगळे मोकळे चाकडे बसले आता, फक्त वाट आता शेगावची. अकोल्यात आलो आहे आम्ही, 15 मिनिटात शेगाव पोहोचून जाऊ. फायनली आम्ही शेगावात पोहोचलो. आता दादऱ्यावरून चाललो मंदिराकडे. दादरा काय म्हणते, पूल म्हणजेच दादरा रे भाऊ. नाही दादा का करता, पैदलच नेतो एवढी घेऊन. पहिल्यांदा झाली आणि एवढी पैदल घेऊन जातो. आमच्यासोबत खूप जण उतरले, मागच्या साईडनं आहे ते पण आमच्यासोबत ट्रेनमध्येच होते, त्याला पण सोबत घेऊन जातो. आता आम्ही मंदिरात बसमध्ये आलो आहे, जे की मंदिरात जायची फ्री सेवा बस राहते रेल्वे स्टेशनवरून. सर्वजण बसलेला. हा आपली बस चालू मंदिराकडे जायला. आणि का पैदल निघायचं होतं मस्त. आम्ही आलो आहे सगळेजण भक्त निवासमध्ये, जिथं आम्ही पूर्ण तयाऱ्या करणार आहे. मस्त फ्रेश होतो आंघोळा करून. हिनं तोंड नाही धुतला, हिचं तोंड बी धुवून देतो थोडंसं. झोपली होती बिचारी. नाही मी धुवून घेईन ना आता. भक्त निवास आली आमची तयारी. निघालो आता आम्ही मंदिरात. सगळेजण तयार झाले. दीपी आलो बनव. इथून आता आम्ही आमच्या चपला घेतो, ज्या जमा केल्या होत्या. 121चा साकडा भेटला आपल्याला. मार्केट लाईन मधून चाललो आम्ही आता सगळेजण. झुमके आहे पण कोणाला देऊ. आम्ही सर्वजण प्रवेशद्वारातून प्रवेश करून आम्ही आलो आतमध्ये. माझी सगळी मंडळी चालली समोर आणि मला टाकला मागे. आणि मग पण वारकरी येऊ राहिले. आपापल्या चपला याच्यात टाकून राहिले. तिथे ती चप्पल हरपते. काय नंबर आहे 432. चला हातपाय धुवून घ्या सगळे. आमच्याकडे जे काही लगेज होतं ते सुरक्षागृहामध्ये आम्ही ठेवून दिलं आणि आता आम्ही चाललो माऊलीच्या दर्शनाला. आता आमचे श्रींचे दर्शन झाले आहे व प्रदक्षिणा पण मारून झाल्या. तिथं प्यायला आलो आम्ही प्रसाद. नृत्य घेतला. आता मा बहिणीला ताण लागली, इले पहिले पाणी पाजून आणतो. बाकीचे माया मागणी जीव राहिले. श्रीकांत भाऊले पण पाणी लागले वाटते ताण, तरी आमच्या सोबत येऊ राहिला. आता आम्ही बसलो सगळेजण इथं आराम करत, कारण आम्ही काय रात्रभर झोपलो नाही ट्रेनमध्ये. इले झोपा येऊ राहिल्या. माई बहीण फक्त एकटी फ्रेश दिसते, बाकी इथे पहा हे झोपीतच आहे, तोही झोपीत आहे. हे पहा स्वराबाई झोपतेच आता. दीपी झोपूनच आहे. इथं सगळेजण आराम करायला बसलेले आहे मंदिराच्या परिसरात. प्रसादासाठी लाईन. बापरे, खाली वर दोन्ही साईड लाईन लागून आहे. मध्ये लागून आम्हाला पुढे 10 मिनिटं झाले. बस आता जवळपास आलो आहे. गर्दी एकदम आहे, पण तरी लवकरच आमचा नंबर लागून जाईल. भूक लागली चांगली भूक लागली. सरासच आहे आमचं. लवकर लाईन पण आता समोर चालली. समोर चाललो त्याच्यामध्ये त्या लाईनीत लागलो. आता अजून अर्धा घंटा या लाईनीत जाईन आमचा. अजून खाली लाईन वाढूनच राहिली.
मी कोण येऊनच राहिले, लाईन वाढूनच राहिली. हे आमची फायनली आम्ही आलो इथे जिथे प्रसाद मिळत आहे. आम्ही आधीच प्रसाद घेतलेला. आम्ही सगळेजण जेवण करायला माऊलीचा प्रसाद ग्रहण करत आहे सगळेजण. लाडू, बुंदीचा लाडू 2 घेतली. आंबट काय रे, बेसनापासून चालू करा. तुमचे सगळ्याचे जेवण. आता एक्झिट द्वारकडे निघालो आम्ही. बाहेर जाण्याचा मार्ग पहिले इले काढा लागते बाहेर. बम जेवली आहे. 2 लाडू बुंदीचे. दीपे तिसराही लाडू पाहिजे होता वाटते. रागात चालली. चौथा बाहेर आलो. चला आमचं जेवण वगैरे झालं. आता चेकआउट केलं आम्ही, म्हणजे आमच्या बॅगा वगैरे घेतल्या. आता चपला घेऊन राहिलो परत वापस सगळेजण. मग चप्पल सगळेजण फेकून देतात. मला खेकडा वापस देऊ बाई. खेकडा घे तुमचा वापस. आता आम्ही गजानन महाराजाच्या मंदिरातून निघून आलो कृष्णाजीच्या मळ्यामध्ये. हो माता, इथचं वातावरण तुला कसं वाटलं? गरम खालून चटके लागत आहे मला. तुला का बाई? वातावरण कसं वाटलं इथचं? खूपच छान. खूपच. इथचं दर्शन घेणं झालं आणि आजचा ब्लॉग आपला इथंच संपला. बाय बाय. नाही बाय 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 बाय.